प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, मी पास्टर शमुवेल पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये तुमचं स्वागत करत आहे. परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे बोलतो. हालेलुया. आणि म्हणून आज परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनाविषयी काय बोलू इच्छित आहे त्याकडे आम्ही लक्ष देऊया. प्रियानो, आजचा आमचा विषय आहे स्वतःला फसवू नका. याविषयी देवाचं वचन काय म्हणतं तर आपण पाहूया. योहानाचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पाहूया देवाचं वचन काय आहे. आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हटले तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्यामध्ये खरेपण नाही. हालेलुया. प्रियानो, या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टपणे म्हणतं आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हटले तर आपण स्वतःला फसवतो. हालेलुया. प्रियानो, जर आपण असं म्हटलं की मी पाप करत नाही किंवा मला पाप नाही तर आम्ही इतरांना फसवत नाही आहोत, परंतु आम्ही आमच्या स्वतःला फसवत आहोत. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, जो मनुष्य म्हणतो की मला पाप नाही किंवा मी पाप करत नाही, मग तो मनुष्य कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, तो कुठल्याही कुळाचा असो, तो कुठल्याही पंथाचा असो, तो मनुष्य कुठल्याही समाजाचा असो, परंतु जर एखादा मनुष्य असं म्हणतो की मी पाप करत नाही किंवा मला पाप नाही, तर तो आपल्या स्वतःला फसवतो असं पवित्र शास्त्र स्पष्टपणे म्हणतं. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या आई वडिलांना फसवतो. हालेलुया. बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या भावाला फसवतो, बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या बहिणीला फसवतो, बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या नातेवाईकांना फसवतो, बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या मित्र मैत्रिणींना फसवतो, बऱ्याच वेळेला आम्ही सेवकांना फसवतो, बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या मुलांना फसवतो, बऱ्याच वेळेला प्रियानो आमच्या आजूबाजूच्या लोकांना आम्ही फसवतो. हालेलुया, हालेलुया. आम्ही त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. परंतु प्रियानो त्यांना फसवून काय करतो की आम्ही पाप करतो. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, पहा, आम्ही इतरांना फसवतो. हालेलुया. परंतु जेव्हा आम्ही पाप करतो तेव्हा आम्ही आमच्या स्वतःला फसवतो. तेव्हा आम्ही इतरांना नाही परंतु स्वतःला फसवतो. या ठिकाणी देवाचं वचन काय म्हणतं, आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हटले तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्यामध्ये खरेपण नाही. हालेलुया. खरेपण नाही आपल्यामध्ये. हालेलुया. जर आम्ही म्हटलं की मी पाप करत नाही किंवा माझ्यामध्ये पाप नाही, तर आमच्यामध्ये काय नाही, खरेपण नाही आहे असं देवाचं वचन स्पष्टपणे म्हणतं. आणि म्हणून प्रियांनो,
पहा, पौल देवाचा सेवक म्हणतो की प्रत्येकाने पाप केलेला आहे आणि देवाच्या गौरवाला ते उन्हे पडलेले आहे. शल्मोन राजा देखील म्हणतो की चुकत नाही असा एकही मनुष्य नाही. हालेलुया. प्रियानो, प्रत्येक मनुष्य चुकतो, प्रत्येक मनुष्य पाप करतो. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी देवाचं वचन काय म्हणतं, 9वं वचन जर आम्ही पाहिलं तर, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासू आणि न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करील. हालेलुया, हालेलुया. देव विश्वासू आहे. आम्ही केलेल्या प्रत्येक पापाविषयी, आम्ही केलेल्या प्रत्येक चुकीविषयी प्रियानो तो आम्हाला क्षमा करेल. आम्ही आमचं पाप पदरी घेतलं तर तो आम्हाला क्षमा करील असं पवित्र शास्त्र स्पष्टपणे म्हणतो. परंतु प्रियानो, कित्येक असे लोक आहेत की प्रियानो ते कळत न कळत पाप करत आहेत. प्रियानो, कित्येक असे लोक आहेत की ते जाणून बुजून पाप करत आहेत. कित्येक असे लोक आहेत की ते धिटाईने पाप करत आहेत आणि तरी देखील आपल्या मुखाने असं म्हणत आहे की माझ्यामध्ये पाप नाही, मी पाप करत नाही. परंतु आज प्रियानो, देवाचं वचन स्पष्टपणे म्हणतात की जो कोणी म्हणतो आपल्याला पाप नाही, जो कोणी म्हणतो मला पाप नाही, तर तो आपल्या स्वतःला फसवतो. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, प्रियांनो, स्वतःला फसू नका. हालेलुया.